जमीन आणि राजकारण किती एकात एक मिसळलेलं आहे ना, त्याचा नमुना आपण गेले 8-10 दिवस अनुभवतोय. पार्थ पवार यांचं जे प्रकरण आहे, मुंडव्याला जी 40 एकर महारवतनाची जमीन घेतली, ती जमीन काहीतरी 300 कोटीची जमीन, प्रत्यक्षात ती आहे काहीतरी 1800 कोटीची. तिचं स्टॅम्प ड्युटी चुकवली वगैरे वगैरे. त्याच्यामुळे हे प्रकरण फार गाजतंय सध्या महाराष्ट्रामध्ये. त्याच्यावरती भरपूर मंथन चालू आहे. त्याच्या आधीच बरोबर एक 8 दिवस आधी जैन बोर्डिंगचं एक प्रकरण, पुण्यातल्या जैन बोर्डिंगची जागा, 3 एकर जागा, ज्या जागेची किंमत जवळपास तिथले आता 3000 कोटीचा तो प्रकल्प आहे, ते अवघे 300 कोटीमध्ये एका बिल्डरने, गोखले नावाच्या बिल्डरने घेतले. आणि ते गोखले काय ज्या मोर्ली मोहोळ यांचे, केंद्रीय मंत्री मोर्ली मोहोळ यांचे पार्टनर. तर ते प्रकरण गाजलं. मग गेल्या 8-10 दिवसामध्ये ही 2 प्रकरणं महाराष्ट्राने अनुभवली. त्यानिमित्ताने एक जमीन आणि राजकारण हा विषय फार चर्चेचा आहे. त्यातलं थोडं मर्म जाणून घेतलं पाहिजे. त्यासाठी खास आत्ताचा व्हिडिओ करतो. नमस्कार, मी अविनाश चिलेकर, PCB टुडेमध्ये आपलं स्वागत आहे. आपण 15 दिवसापूर्वी पाहिलं की जैन बोर्डिंगचं प्रकरण, जैन बोर्डिंगची ती फाईल आली होती. ती संपूर्ण फाईल मी त्यावेळेसच पाहिली. पुण्यात असल्यामुळे तो विषय पुण्यातल्या मंडळींकडे सोपवला होता. त्या विषयामध्ये जैन बोर्डिंगची मॉडेल कॉलनीतली जागा, त्याची किंमत फक्त 300 कोटी दाखवली. 300 कोटीमध्ये तो व्यवहार केला. प्रत्यक्षात त्याच्यातून निर्माण होणारा जो TDR वगैरे वगैरे, तिथं जे काही प्रोजेक्ट होणार होता, त्यात 3000 कोटींचा व्यवहार होणार होता. किती मोठी मलाई होती. आणि केंद्रीय मंत्री मोर्ली मोहोळ यांचं नाव त्याच्यामध्ये प्रामुख्याने घेतलं गेलं. आणि ते नंतर शेवटी तो व्यवहार इतका वादग्रस्त ठरला, मोहोळ यांच्या अंगलट ते प्रकरण आलं. अमित शहांनी त्या प्रकरणात लक्ष घातलं. थेट नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत ते प्रकरण गेलं. शेवटी तो व्यवहार रद्द करावा लागला. एका राजकारण्याचा जमीन व्यवहारातला हा जो सहभाग असतो, त्याचा परिणाम काय होतो तो अनुभवला. पाठोपाठ पार्थ पवार यांचं प्रकरण आलं. झी न्यूजचे जे सुतार, कमलेश सुतार, त्यांनी ते प्रकरण बाहेर आणलं. त्यांनी ज्या पद्धतीने ते लाईव्ह रिपोर्टिंग केलं आणि सांगितलं की मुंडवा भागातली ती 40 एकर महारवतनाची जागा, ती प्रत्यक्षात त्याचा सरकारी ताबा असतो. ती कुठलाही नजराना न भरता ती जागा पार्थ पवार यांच्या कंपनीने विकत घेतली. नंतर ती कशी विकत घेतली, काय घेतली, मंत्रालयातून सूत्र कशी हल्ली, त्याच्यावरची स्टॅम्प ड्युटी 21 कोटी होणार होती, पण अवघ्या 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती तो व्यवहार कसा झाला, याचं भरपूर चर्वण सध्या सुरू आहे. ते प्रकरण अजित पवारांच्या अंगलट आलं, अक्षरशः अंगलट आलं. नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या संदर्भामध्ये चौकशी समिती नियुक्त केली आहे. ती चौकशी आता सुरू आहे. दरम्यानच्या काळामध्ये ह्या प्रकरणावरती अजित पवारांचा राजीनामा मागण्यापर्यंत सगळे विरोधी पक्ष गेले. दरम्यानच्या काळामध्ये त्याच वेळेस दुसरं एक प्रकरण उघडकीस आलं की बोपोडीमधली 15 एकर जमीन पुण्याच्या तहसीलदार त्यांनी या पार्थ पवारांच्या प्रकरणामध्ये ज्या शीतल तनवाणी म्हणून आहेत, त्यांनीच त्यांच्याच कंपनीमार्फत दुसरा एक व्यवहार झालेला 15 कोटीचा. ती जमीन सुद्धा सरकारी जमीन, कृषी खात्याची जमीन होती. म्हणजे एक जैन बोर्डिंगचा व्यवहार, दुसरा हा पार्थ पवारांचा मुंडव्याचा व्यवहार, तिसरा बोपुडीचा व्यवहार चर्चेला आला. आता बोपुडीच्या व्यवहारामध्ये तिथे भाजपचेच एक संघाशी निगडीत अत्यंत जवळचे कार्यकर्ते, ते स्वतः बिल्डर त्याच्यामध्ये आहेत, ज्यांनी एकनाथ शिंदे, एकनाथ खडसे हे महसूल मंत्री असताना त्यांचं भोसरी MIDC मधलं जमिनीचं प्रकरण बाहेर काढलं होतं की 3 एकर जमीन त्यांनी जावयाच्या नावाने अत्यंत नाममात्र दराने घेतली. आणि त्या प्रकरणामध्ये एकनाथ खडसेंना राजीनामा द्यावा लागला होता. आता त्या प्रकरणात ज्यांनी हे प्रकरण संपूर्ण चव्हाट्यावरती आणलं, तेच ह्या प्रकरणामध्ये आता 15 एकर जमीन जी बोपुडीची आहे त्याच्यामध्ये आरोपी म्हणून आहेत. आणि बोपुडीचं ते प्रकरण, जमिनीचं प्रकरण, नंतर मुंडव्याचं प्रकरण, ह्या प्रकरणामध्ये जो तहसीलदार आहेत, त्या तहसीलदारांना दोषी आढळले म्हणून तत्काळ सस्पेंड केलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गैरव्यवहारावरती शिक्कामोर्तब झालेला आहे. सरकारी जमीन कशा प्रकारे लाटली जाते, त्याच्यामध्ये राजकारणी, बिल्डर, ही अभद्र युती कशी असते, त्याची ही 2-3 प्रकरणं झालेली आहेत. ज्यावेळेस पालकमंत्री, आपले राज्याचे सहकार मंत्री
चंद्रकांत पाटील हे पुणे दौऱ्यावर होते, काल पिंपरी चिंचवडला 2 दिवस दौऱ्यावरती आहेत. त्यांना या विषयावरती विचारलं. सांगलीमध्ये त्यांचा एक कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटलांनी सांगितलेली माहिती अत्यंत महत्वाची आहे. पार्थ पवारांचं एक प्रकरण काय घेऊन बसलात, पुण्यामध्ये अशा प्रकारच्या 22 जमिनीच्या प्रकरणांच्या फायली त्याच्यावरती चौकशी सुरू आहे. म्हणजे प्रकरण किती गंभीर आहे ते लक्षात घ्या. जमिनीची प्रकरण ही फार गंभीर आहेत. मग आता ते फक्त महार वतन हा एकच विषय नाही, त्याच्यामध्ये देवस्थान वतन येतं, त्याच्यामध्ये गायरान जमिनी येतात, MIDCच्या आरक्षणात येतात, प्राधिकरण आरक्षणातले येतात, DPU आरक्षणामधले येतात. अशा जमिनी कशा परस्पर लाटायच्या त्यासाठी राजकारण आहे. जी बडी मंडळी राजकारणामध्ये सध्या निवडणुकीला 2 कोटी 3 कोटी किंवा विधानसभेला 20-25 कोटी रुपये खर्च करतात, त्याचं कारणच एक आहे, त्याच्यामध्ये त्यांना काही तेवढं मानधन मिळतं किंवा त्यातून कमाई होती असं बिलकुल नाहीये. तर हे जमिनीची जी प्रकरणं असतात, जमीन लाटण्याचा जो विषय असतो, त्यासाठी हा सगळा खर्च निवडणुकीवरती होतो. राजकारण आणि जमीन व्यवहार हे कशी एकाच निगडीत आहेत, हातात हात घालून पुढे चालतात, त्याचा हा उत्तम नमुना. सहज या निमित्ताने थोडा आढावा घेतला या विषयाचा. तर अशा प्रकारचे असंख्य व्यवहार पुणे, पिंपरी चिंचवड का राज्यामध्ये आहेत. आपण पूर्वी एक ऐकलं की मुख्यमंत्री त्यावेळेस मनोहर जोशी होते, त्यांना राजीनामा द्यावा लागला. का द्यावा लागला राजीनामा? पुण्यातील एका आरक्षित जमीन, जिथं प्रभात रोडला शाळेचे आरक्षण होतं, महापालिका विकास आराखड्यातलं, ते आरक्षण त्यांनी आपल्या जावयाच्या कन्स्ट्रक्शन कंपनीला दिलं आणि त्या आरक्षणाच्या बदल्यामध्ये एरोड्याला ते आरक्षण शिफ्ट केलं होतं. माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुमार त्यांनी ते प्रकरण चव्हाट्यावरती आणलं, सुप्रीम कोर्टात प्रकरण गेलं, शेवटी मनोहर जोशींना राजीनामा द्यावा लागला. शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळामध्ये भूखंडाचं श्रीखंड विषय काय होता? तोच होता. मुंबईमधल्या आरक्षित जमिनी कशा प्रकारे परस्पर लाटल्या दिल्या, तो विषय होता. थोडक्यामध्ये ही तुम्हाला थोडक्यात उदाहरणं सांगितले मी तुम्हाला. केंद्रीय पातळीवर आपण राहुल गांधींचे मेहुणे रॉबर्ट वड्रा त्यांचं हरियाणातलं प्रकरण ऐकलं असेल की 4 कोटीची जमीन त्यांनी घेतली होती, 400 कोटी रुपये वसूल केले होते. म्हणजे थोडक्यामध्ये राजकारणातून जमिनीतून राजकारण कशासाठी? तर जमिनीतून पैसा काढण्यासाठी. म्हणजे हा एक धंदा झालेला आहे अक्षरशः. म्हणजे याच्या बाबतीत पाहिलं. आता हा महार वतनाचा जो विषय येतो, पार्थ पवार यांचं जे प्रकरण आहे प्रामुख्याने चर्चेला आलं, ते एक प्रकरण नाही, असे अनेक प्रकरण आहेत. मी सहज राज्यातला नाही पण पुण्यातला सहज आढावा घेतला त्याच्यामध्ये. आता गेल्या महिनाभरापूर्वी एक प्रकरण आम्ही उघडकीस आणलं होतं की रावेतला जाधव वस्ती म्हणून आहे, ह्या जाधव वस्तीची 14 एकर जमीन जी प्राधिकरणाची संपादित जमीन होती, जिची बाजारभावाप्रमाणे किंमत 400 कोटी रुपये होती, ती जमीन SRA मध्ये स्लम रिहॅबिलिटेशन मध्ये अथॉरिटीमध्ये झोपडपट्टी नसतानाही झोपडपट्टी दाखवून ती 14 एकर 400 कोटीची जमीन बिल्डर आणि काही राजकारणी यांनी परस्पर लाटली. SRAचा प्रकल्प तिथे दाखवून लाटले. म्हणजे महार वतनाची ती जमीन नंतर त्या संदर्भात ती जाधव मंडळी सगळी जागी झाली, ते आमच्याकडे आली, त्यांनी नंतर पुढे कोर्ट कचेरी सुरू केली आणि ते प्रकरण आता जैसे ते परिस्थितीमध्ये आहे. म्हणजे एक प्रकरण नाही, रावेचं एक प्रकरण नाही, पिंपरी गावात सुद्धा म्हाडाची जी मोठी उंच इमारत उभी आहे, 20 मजली टॉवर उभा आहे, ती 15 एकर जमीन सुद्धा महार वतनाचीच होती. ती सुद्धा अशाच पद्धतीने म्हाडाच्या ॲक्विजिशन मध्ये गेली. ती मंडळी सुद्धा आता कोर्टामध्ये भांडतायत. बारामतीचं बस स्थानक जे आहे ती जमीन सुद्धा महार वतनाची होती, त्या संदर्भात ती मंडळी सुद्धा न्यायालयात दाद मागतायत. मोशीमध्ये जवळपास 150 एकराचं महार वतन हे महापालिकेच्या विकास आराखड्यामध्ये जाणीवपूर्वक टाकण्यात आलेलं आहे. चिखली कुदळवाडी मधलं जवळपास 25 एकर महार वतनाची जमीन काही राजकीय मंडळींनी बळकावलेली आहे. आता ती सत्तेतली आहेत विरोधातली आहेत त्याच्यावर मी जास्त भाष्य करत नाही, पेपर माझ्या हातात नाही, म्हणून फक्त जी माहिती आहे ती माहिती तुमच्याशी मी शेअर करतो. आळंदी जवळची सुद्धा महार वतनाची मोठी जागा परस्पर लाटलेली आहे. आता संपूर्ण हा महार वतन हा एक विषय आहे की ज्याच्यावरती आता रिपब्लिकन पक्ष किंवा दलित चळवळीतले जे कार्यकर्ते आहेत ते आता पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये दाद मागतायत एका प्रकरणामुळे.
म्हणजे जे मुंडव्याचं जमीन प्रकरण आहे त्याच्या निमित्ताने हे सगळं त्याच्यात मंथन सुरू झालेलं आहे. ती जमीन विकता येते नाही येते आपण कायदेशीर त्या ह्याच्यात जात नाही, परंतु फक्त इन्फॉर्मेटिव्ह माहिती पुरता आपण बोलतो आहे. पुढाऱ्यांच्या नजरा ह्या त्या जमिनीवरती जास्त असतात की ज्याला कोणी वाली नाहीये. जरी वाली असला तो दुबळा असला तर राजकारणाचा वापर करून सत्तेचा वापर करून त्या जमिनी कशा हडप करायच्या त्याचा हा नमुना आहे. आता दुसरा गायरान जमिनी. पुणे पिंपरी चिंचवड शहरामध्ये जी जी गावं आलेली आहेत त्या गावांमधील जी जी गायरानं होती ती गायरानं कोणकोणत्या खासदार आमदार मंत्री मुख्यमंत्री यांनी कशा लाटल्यात, त्यांना कसं वाटप केलेलं आहे जमिनी, नाम मात्र दराने त्या जागा त्यांच्या संस्था संघटनांना वाटप केलेल्या आहेत. हा सुद्धा एक प्रकारे सार्वजनिक मालमत्तांवरचा दरोडा आहे. म्हणजे अगदी त्याच्यामध्ये राष्ट्रपती पदावरती असलेल्या महिला त्यांच्या संस्थेला सुद्धा त्यांच्या मुलीच्या संस्थेला सुद्धा जांभेला जमीन दिलेली आहे. अर्थमंत्री त्यावेळेचे होते जे आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा नेते आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे, त्यांच्या पक्षाला सुद्धा जांभेला त्यांच्या शिक्षण संस्थेला 15 एकर जमीन दिली. लवळ्याचं गायरान अख्खा एका भारतीय विद्यापीठ संस्थेला दिलेलं आहे. या अशा प्रकारे त्या गावातला गावकरी हा दुबळा असतो, ग्रामस्थ दुबळे असतात. मग त्या ग्रामस्थांना दुर्लक्ष करून ग्रामपंचायतीचा ठराव परस्पर करून त्या जमिनी संस्था संघटनांना अशा प्रकारे नाममात्र दराने घ्यायच्या आणि संस्था संघटना आमची अमुक अमुक उभी करायची. प्रत्यक्षामध्ये ते सगळा शाळेचा सुद्धा धंदा करतात. पिंपरी चिंचवड नवनगर म्हणजे ज्यावेळेस आता देवेंद्र फडणवीस यांनी महारवतनाच्या मुंडव्याच्या प्रकरणामध्ये चौकशी आयोग नेमलेला आहे, चौकशी समिती नेमलेली आहे. खरं तर ह्या एका प्रकरणाच्या निमित्ताने पुणे शहर परिसरामध्ये किती प्रकारच्या महारवतनाच्या कुठल्या किती जमिनी कशा कोणी लाटल्यात याची पण सखोल चौकशी माहिती आली पाहिजे. फार मोठं भ्रष्टाचार त्यातून बाहेर येईल. त्याच्यामध्ये गायरान जमिनीच्या बाबतीमध्ये पुणे पिंपरी चिंचवडमध्ये जेवढी गावं झाली त्या सगळ्यांच्या चौकशा झाल्या पाहिजेत. देवस्थान वतन हा एक फार मोठा विषय आहे. चिंचवड देवस्थान हे तिरुपतीच्या खालोखाल श्रीमंत देवस्थान समजलं जात होतं एकेकाळी पेशव्यांच्या काळामध्ये. म्हणजे तिथे टंगसळ होतं त्या काळातलं, इतकं ते श्रीमंत देवस्थान. चिंचवड पिंपरी परिसरातले हे जवळपास 14 गावं चिंचवड देवस्थानला इनाम आहेत. त्या देवस्थानची इनाम जमीन विकता येत नाही, ती ताब्यात घेता येत नाही. धर्मदाय आयुक्तांनी मागे या संदर्भातला एक निर्णय दिला, त्याच्यानंतर तिथून पुढे फार मोठं राजकारण झालं. कारण चिंचवड देवस्थानच्या जमिनी सुद्धा चिंचवड देवस्थानच्या अंडर तिथे रांजणगाव, मोरगाव, थेऊर आणि महाड कोकणातली ही 4 अष्टविनायकापैकी देवस्थान त्याच्यामध्ये येतात, ह्या संस्थांच्या अंडर येतात. त्यांच्या जमिनीवरती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती अतिक्रमण राजकीय मंडळी बिल्डर मंडळी लचके तोड केलेली अक्षरशः, जे कायदेशीर दृष्ट्या ते करता येत नाही. देवस्थानांचे जे प्रमुख आहेत महाराज, त्यांना एकदा सहज गप्पांच्या ओघामध्ये विचारलं तर त्यांनी सांगितलं, हो माझ्या टेबलवर पिस्तूल ठेवून मला सही करायला लावली. विचार करा कशा प्रकारे जमीन लाटली जाते देवस्थानच्या बाबतीमध्ये. देहू देवस्थानच्या बाबतीमध्ये सुद्धा असाच आक्षेप आहे. देहू देवस्थानची 500-600 एकर जमीन अशाच प्रकारे काही मंडळींनी हडपलेली आहे. त्याच्या संदर्भात काही मोरे कंपनी ज्या आहेत ती आवाज उठवतात, पण त्यांचा आवाज तो अपुरा पडतो. ह्याचा खरंच चौकशी व्हायला पाहिजे. भीमाशंकर देवस्थानचा तसाच प्रकार आहे. तसं तुळजापूरच्या बाबतीमध्ये आपण ऐकतो. आळंदी देवस्थानचा तोच प्रकार आहे. पर्वती देवस्थान जे आहे पुण्यातलं, तिथल्या जमिनी सुद्धा अशाच लाटलेल्या आहेत. म्हणजे देवस्थान, महारवतन, गायरान जमीन, देवस्थान ह्या जमिनी सगळ्या सार्वजनिक असतात. वास्तविक त्या बिल्डरला किंवा एखाद्या स्कीमसाठी द्यायच्या नसतात, त्याचा वापर हा सार्वजनिक असतो. परंतु ह्या जमिनींवरती गाववाल्यांचा म्हणजे राजकारण्यांचा नेत्यांचा डोळा असतो, त्या नाममात्र धारण मिळतात. MIDC मधलं फार सुंदर उदाहरण तुम्हाला सांगतो. MIDC पिंपरी चिंचवडची 1200 हेक्टरवरती आहे. MIDC मध्ये हेवी ट्रक्स, त्याला वाहनतळ नसल्यामुळे त्या वाहनतळासाठी 5-5 एकर जमिनी शिवसेना भाजप युतीच्या काळामध्ये काही नेत्यांनी आपल्या संस्था संघटनाच्या नावावरती 1 रुपया नाममात्र दराने सरकारने त्यांना अलॉट केलेले आहेत. त्या 5-5 एकर जमिनीवरती कुठेही वाहनतळ हा विषय नाही. आता 20-25 वर्ष होत आले. तिथे त्या जमिनी त्या मंडळींनी त्या नेत्यांनी बिल्डर बरोबर संगनमत करून स्कीम करून विकल्यात. चौकशी व्हायला पाहिजे.
एक भोसरीचं एक प्रकरण फक्त चौकशीला आलं होतं, तर त्याला दंड करून ते नियमित केलं. राजकारणी मंडळी कशा प्रकारे जमीन लाटतात त्याचा उत्तम नमुना. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण त्यांच्या सुद्धा अशाच जमिनी बऱ्याचशा जवळपास 250 एकर जमिनीवरती असंच अतिक्रमण राजकीय मंडळींनी केले, प्लॉट पाडून विकलेले, ॲक्वायर जमिनी सुद्धा विकलेल्या आहेत. राजकारण कशासाठी पाहिजे तर जमीन बळकावण्यासाठी पाहिजे. अशा प्रकारचे हे एक 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 विषय आहेत. लष्कराच्या जमिनीवरती अतिक्रमण आहे. इथे वास्तविक रीतसर कुठलाही व्यवहार होत नाही, रीतसर खरेदी खत होत नाही. पॉवर ऑफ पॅटर्नवरती जमिनी घेतल्या जातात सगळ्या आणि नंतर ते व्यवहार होतात. पुण्यामध्ये तर सार्वजनिक वापराच्या सामाजिक वनीकरणाच्या जमिनी सुद्धा अशाच हडप केलेल्या आहेत. म्हणजे पार्थ पवारांचं हे एकच प्रकरण नाहीये. असे सखोल जर चौकशी झाली तर अनेक बडे बडे राजकारणी त्याच्यामध्ये येतील आणि त्यावेळेस मग लोकांना लक्षात येईल की अरे हे पार्थ पवारांचं प्रकरण हे तर एकदम किरकोळ आहे, हे हिमनगाचं टोक आहे. याच्यापेक्षा शेकडो प्रकरण आणि त्यात सर्व पक्षांचे सगळे नेते मंडळी आहेत. त्यात काय शिवसेनेचाच आहे, भाजपचाच आहे किंवा राष्ट्रवादीचा आहे, काँग्रेसचा आहे असं काय नाही, रिपाईचं आहे. सगळ्या पक्षाचे सगळे नेते हातात हात घालून हे सगळे उद्योग करतात. जो सापडतो तो चोर, बाकी सगळे साव. ज्याचं प्रकरण उघडकीस येतं त्याला मीडिया त्याच्यावरती मीडिया ट्रायल सुरू होती, जी आता पार्थ पवारच्या बाबतीमध्ये सुरू आहे. जी चूक ती चूक, त्याच्याविषयी दुमत असण्याचं कारण नाही. गुन्हा दाखल झाला पाहिजे, जे कायद्याप्रमाणे शासन आहे ते झालं पाहिजे. परंतु अशी अनेक प्रकरणं आहेत. मीडियाला जे प्रकरण रेडीमेड मिळतं त्या प्रकरणावरतीच फक्त त्याचा उहापोह होतो. ते प्रकरण 4 दिवस गाजतं, नंतर ते फाईल होतं, विषय संपून जातो. जैन बोर्डिंगचा विषय, तिथे तो व्यवहार रद्द करण्याचा विषय झाला. मुरली मोहोळ यांनी माघार घेतली. रवींद्र धंगेकर आमदार ज्यांनी ते प्रकरण लावून धरलं होतं त्यांनी तो विषय तिथं संपवून टाकलेला आहे. परंतु गुन्हा दाखल झाला का? चूक झाली होती ना. शासन कोणाला झालं, कोणाला नाही. त्याच्यामुळे अशी प्रकरणं येतात आणि जातात. पार्थ पवारांचं प्रकरण हे आता अजित पवारांच्या अंगलट आलेलं आहे. त्याचं दुमत असण्याचं कुठलंच कारण नाही. परंतु एक प्रकरण आहे का? नाही. राजकीय मंडळींची जमिनीची अशी अनेक प्रकरणं आहेत आणि मुळात राजकारण हे त्यासाठीच, राजकारणासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात मंडळी खर्च करतात आणि त्यातून पैशाचं पीक काढतात. म्हणून खास हा व्हिडिओ तुमच्यासाठी तयार केलेला आहे. तुम्हाला या विषयाची काही माहिती असेल तर जरूर आमच्यापर्यंत कळवा. तुम्हाला या विषयावरती काय कमेंट करायचे असतील, तुमचं मत याच्यावरती व्यक्त करायला पाहिजे की सार्वजनिक जागा अशा प्रकारे राजकारणाचा वापर करून बळकावणे कितपत योग्य आहे. हे एक प्रकरण झालं. असे अनेक प्रकरण तुमच्या आजूबाजूला तुमच्या ऐकण्यात असतील तरी सुद्धा तुम्ही या विषयावरती जरूर बोला. धन्यवाद.